आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। बनावट आधार कार्ड, खोटे सरकारी राजपत्र आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड विक्री करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा इंदिरानगर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणामधील फरार वकील कपिल पाठक आणि अल्मस सय्यद यांना भिवंडी येथून अटक करण्यात आली आहे। तपासामध्ये आतापर्यंत 14 आरोपींचा सहभाग निष्पन्न झालाय। आरोपींनी मूळ मालकांच्या नावानं बनावट ओळखपत्र तयार करून भूखंड विक्रीचे व्यवहार केल्याचं उघड झालंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। या टोळीनं नाशिकमध्ये किमान 5 गुन्हे करून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा संशय आहे। पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे हे करतायत। रोल इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील चेतनानगर येथील संतोष हेगडे यांचा एक प्लॉट बनावटी उभा करून विक्री केल्याबाबतची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याला मिळाली होती। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपित वकील यांचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले होते। त्या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी अजून सुधीर गुजराती यांचा देखील प्लॉट बनावट इसम उभा करून खरेदी करून त्या ठिकाणी एक बिल्डिंग देखील त्यांनी बांधलेली होती। आणि ज्यावेळेस आम्ही या गुन्ह्याचा सखोल तपास केला त्यावेळेस एकूण 14 आरोपी याचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे। अजून 4 आरोपी याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। नमूद गुन्ह्यांचा तपास चालू असून आतापर्यंत नमूद आरोपींनी 5 गुन्हे केल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहे। इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारे जर कुणाचे बनावट प्लॉट झाले असतील तर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा त्यांच्या जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा। किरण आहेर, C24 तास, नाशिक।